आपल्याला आता खेकडा गावलेला आहे, 4-5 खेकडं गावल्यात बघू शकता हे आता आणि आम्ही दोघं इकडे चुकलोय जंगलामध्ये. मित्रांनो, कोल्हापूरचा पिंट्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मी आलो आहे खेकडी पकडण्यासाठी. भाटणवाडी गावातून जवळजवळ डेळ्या गावी 70 किलोमीटर आहे. 70 किलोमीटर मी खेकडी पकडायला आलो आहे. तर इकडलं वातावरण बघू शकता मित्रांनो तुम्ही. वातावरण एवढं कोकणी भाग आहे, पूर्ण कोकणामध्ये आलो आहे मी. आणि ह्या साईडचं घर बघू शकता हे कसं आहे, म्हणजे तुम्हाला दिसायला पाहिजे की बाबा मी खरोखर कोकणामध्ये आलो. ह्या साईडचं घर हे बारकं एकदम आहे आणि बघू शकता हे घर. तर आता जाणार आहे. आणि इकडे एकच एसटी आहे, चिवाळे गाव आहे. डेळे गावापासून 5 किलोमीटर आहे चिवाळे गाव. आणि चिवाळे गावात मी आलो आहे आता. आणि एस टी एकच आहे, एकच माणूस आहे. तर एक माणसासाठी एस टी डायरेक्ट चिवाळे गावामध्ये आलेली होती. तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण. दाजी काय करायला लागल्यात बघूया. काठी तोडायला लागल्यात. काठी तोडून आपण घेतलेले आहेत गांडूळ, ज्याला कोकणी भागात काडू म्हणतात. तर काडू घेतलेले आहेत आणि काडू घेऊन आपण त्या काठीला बांधून वगैरे काय प्रोसेस आहे बघूया. आणि तुम्ही पण बघा, पूर्ण बघा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. दाजी कुठे गेल्यात काय माहीत आता. दाजी दाजी कुठे गेल्यात रे बाबा. हा, दाजीच्या पायाच्या ठशावून आपण जायचं. कुठनं जायचं रे, नाव आहे काय सगळा आय एम रिअली सॉरी. नाही जाऊ शकत, सगळा चिखलच आहे. नाव आहेत ना बघ. हे बघू शकता इथलं वातावरण पूर्ण चौकाटी आहे. आणि ह्या चौकाटीची काठी एखादी घ्यायची आणि त्याला गांडूळ वगैरे काढू बांधायचं आणि जायचं आहे. इथलं वातावरण कसलं भारी आहे बघा, मस्त असं पूर्ण जंगलात आल्यागत वाटायला लागले आता. हा त्या वाटतंय नाही. अरे तिकडं आहेत दाजी वाटतं. हा तिकडं आहेत. चल तर मित्रांनो, ह्या साईडला दाजी आमचं गेल्यात. तर बघूया कुठे गेल्यात. चला आपण जाऊया. सगळं आसकाटच आहे. हे बघू शकता दाजी काठी आणा गेलेलं. 2 काट्या आणल्यात. 2 काट्याला 2 गांडूळ वगैरे बांधायच्यात. हे बघू शकताय काट्या आणल्यात तोडून. खतरनाक आधी म्हणू एक नंबर काट्या दाजी. 2 काट्या. आता आम्ही चाललोय खेकडी पकडाय. पण एवढ्या जंगलात चाललोय की काय सांगाय नको. कारण ह्या साईडला जंगलच आहे, पूर्ण जंगल आहे. पाठीमागच्या कॅमेरातून तुम्हाला दाखवतो बघा. हे बघू शकताय मित्रांनो, जंगलात आलो पूर्ण. ह्या साईडला डोंगर आहे आणि पूर्ण जंगल आहे. कारण हे बुद्रगड तालुका असल्यामुळे की नाही इथं जनावरांचं जास्त जनावर असतात. आणि हे आता आम्ही या जंगलामध्येच आता इथे एंट्री करायला लागलो. हे बघू शकता. आता हे बघू शकता, हे पाणी, हे वडा आहे, एक प्रकारचा वडा आहे. तर हे डोंगरातनं पाणी येते खाली, इकंड पाणी यायला लागले बघा. इथं लिहिलंय जंगलात ट्रॅप कॅमेरे बसवलेले आहेत. तर कृपया तुम्ही व्यवस्थित जावा बघून. माणसं वैरणीला पण इकडे येतात जनावरांच्यासाठी. तर मित्रांनो, गाडी आम्ही लावलेली आहे रस्त्यावर. चिवाळे गावामध्ये गाडी लावल्या. आणि डेळे गावातून आपण आलो आहे 70 किलोमीटर. माझं गाव भाटणवाडी. 70 किलोमीटर मी डेळ्यामध्ये आलो आहे. आणि तिथून आणि 5 किलोमीटर मी चिवाळे या गावामध्ये आलो आहे. आणि त्या गावामध्ये आल्यावर गाडी तिथं लावली. आणि गाडी लावल्यानंतर मग आम्ही खेकडी पकडायसाठी इकडं आलो आहे. तर पुढली प्रोसेस तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आम्ही खेकडी कसं पकडतो आहे आणि काय आमच्याकडे हत्यार आहे की खेकडी पकडायसाठी. ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय काय कळणार नाही. काय करायला लागलायस. हां काय हां येईल कसला येईल नाही त्यो. काय करायला लागलायस. हाय. तर भावांनो, आता आम्ही जवळजवळ 4 किलोमीटर चाललोय. खरं आम्हाला दाजी कुठं नेत्यात काय समजान झालंय. खेकडी पकडायचं म्हणून आणलंय, पण आम्हाला सगळ्या जंगलातनं फिरवावं लागल्यात. गौरेडा बघायला निघायला लागल्यात का वाघ बघायला निघायला लागल्यात काय समजना झालंय. आता बघूया.
त्यात आणि एवढा पाऊस चालू आहे, धो 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 पाऊस चालू आहे. आणि ह्या साईडला सगळं हां झाडं पण पडल्या तिकडे भरपूर. ह्या साईडला सगळं धबधबा व्हायला लागला आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे, पाऊस चालू असल्यामुळे इकडे सगळं पावसाचं पाण्यामुळे धबधब्याचं पात्र वाढायला लागले. आणि आम्ही फिरायला लागलो सगळ्या जंगलातनं. तर मित्रांनो आता बघूया, दाजी लांब आहेत, जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब आहेत. जंगलात चुकलोय खरंच, न्यायला दाजी येतात का नाही काय माहीत. नाहीतर आम्ही एकदा ह्या जंगलात चुकलो की आम्हाला काय गावणार नाही, कारण इकडे रेंज पण नाही आणि काहीच नाही. जिओला पण रेंज नाही आणि कशालाच नाही. BSNL का फक्त रेंज आहे, पण नेटची रेंज अजिबात नाही आहे. आणि बारीक रेंज आहे, आधीमध्ये येते आणि मध्ये एकदा गेली की परत दिवसभर येत नाही, अशी रेंज आहे इकडे BSNLला. प्रॉब्लेम नेटवर्कचा भरपूर आहे. आणि त्यातनं आम्ही इकडे खेकडी पकडायला आलो. तर बघूया, संपूर्ण व्हिडिओ बघा कसं कसं आता पकडायला लागलो, पकडणार आहे. आणि मित्रांनो चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करून पहिल्यांदा घ्या. तर भावांनो, आपल्याला गांडूळ लावण्यासाठी आणि त्या काठीला गांडूळ बांधण्यासाठी जो वेल लागतोय तो वेल आपण हुडकायला लागलो आहे. वेलाची गरज असते, त्याला दोरा वगैरे काय बांधून चालत नाही, कारण त्या वेलामध्ये ते पानामध्ये ते वेलामध्ये तो सुगंध एक असतो आहे. आणि त्या सुगंधामुळं ती खेकडे त्या गांडुळाच्या आणि ते वेलाचं सुगंध मिक्स होऊन ते खेकडे आपोआप त्या काठीपाशी येतात, गांडुळापाशी, आणि त्या काठीला धरतात. मात्र ती सोडत नाहीत. जसं जसं आपण वर घेईल तसं ती सोडत नाहीत. तर तोच आपण वेल बघणार आहे. इथे आपल्याला एक वेल गावला आहे, बघूया त्याला. आता तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्यापासून व्हिडिओ दाखवतो वेल कसला आहे. तर भावांनो, दाजींना एक वेल गावला आहे आणि तो वेल तुम्हाला दाखवतो कसा असतोय. आणि ते गांडूळ त्या वेलाला कसं बांधतात ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा आमचं दाजी आणि त्या गांडूळला वेल बांधायला लागला. हे बघू शकता, हा वेल आहे आणि ह्या गांडूळमध्ये ते वेल घालायचा असतो. गांडूळ आपल्याकडे भरपूर आहे. दाजी ते चालल्यात ना, आहे ना. तर ह्या पद्धतीनं आपण गांडूळ बांधून घेतलेला आहे. हे बघू शकताय, हा वेल आहे आणि गांडूळ असं बांधून घेतल्यात. तर बघूया, आणि आणखीन आपल्याला वेल हुडकायचा आहे. आणि त्या वेलाला पण आपण दुसरं गांडूळ आपण बांधणार आहे, जे आपण काढू म्हणतोय कोकणी भाषेत, ते आपण बांधणार आहे. तर बघूया, चला हुडकूया आपण वेल. तर आपल्याकडं गांडूळ आहे बघा, हे बघू शकता गांडूळ. तर हे गांडूळ गेलं की, ते गांडूळ अहो गेलं ते, हो का जायत नाही कुठं, काय जायत नाही ते काय. तर एक मेंबर आपला तिथं ऋतिक, तो खेकडी पकडायला लागला आहे. त्यानं काठी टाकल्या, या पद्धतीने काठी टाकल्या काठीला बांधून. तर सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी आपण वेल हुडकूया. वेल तुम्हाला दाखवतो कुठल्या पानाचा असतो तो. तर भावानं, आपल्याला ह्या वड्याच्या पलीकडे जायचं आहे आणि पलीकडे बघूया वेल हुडकून, कारण इथं तर वेल आपल्याला काय घावना झाला आहे. वेल गावला असता तर बरं झालं असतं, कारण हे सगळं वेल तुटायला लागले. ते वेल अजिबात तुटत नाही, एकदम हार्ड वेल असतो तो. खेकड्याने किती जरी कट करायचा प्रयत्न केला तरी वेल तो तुटत नाही. मी आलो आहे एवढ्या लांब, दाजी आमचं तिकडं आहेत आणि मी वेल हुडकत आलो इकडे. वेल असा आहे की सहज कुणाला घावत नाही, तर मी हुडकायचा प्रयत्न करायला लागलो. मला माहीत आहे की वेल कसला असते, पण जवळजवळ मी 500 मीटर मी इथंपर्यंत आलो आहे वेल हुडकत, पण मला काय घावाय नाही अजून. बघूया, वेल घावला की तुम्हाला दाखवतोच. भावानं, आपल्याला एक वेल घावला आहे, तुम्हाला दाखवतो वेल कसला असतोय. हे बघू शकता वेल, तुम्हाला बॅक कॅमेरापासून दाखवतो वेल कसला असतोय तो. ह्या पद्धतीचा वेल आहे. हा वेल आपल्याला घेऊन जायचा आहे आणि ते गांडूळ जेवढं असतील त्याला बांधायचं आहे. तर आणखीन कुठं वेल गावतोय का बघतो आणि मग घेऊन जातो. एवढ्या वेलात काय होणार नाही आहे. भावानो, मग आता मी काठी घेतल्या माझ्या हातात. ह्या काठीला मी गांडूळ बांधलेला आहे बघा. ह्या काठीला असं गांडूळ बांधून घेतलेला आहे. आणि ही काठी लांबडी, या गांडुळाला काढू म्हणतात. आणि ही काठी आपण पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यावर ते खेकडी या काठीला धरून वर येतात. अशा प्रकारे असं एरिया आहे, बघू शकता. सुंदर मस्त असा एरिया आहे. दाजी आमचं तिकडं खेकडी पकडायला लागल्यात आणि जर गावलं तर काय न्यायचंच आहे. ऋतिक हसायला लागला आहे.
खाता 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 खात. आणि आता आम्ही नदीला निघालेलो आहे. आणि ही वाट बघा, अशी जंगल दाट आहे. त्या जंगलातनं आम्ही निघालेलो आहे. ही वाट अशी जंगलात आहे आणि जंगलातनं आम्ही निघा लागलो नाही, चालत चाललोय. निघा लागलोय, कुठनं निघतोच ह्यो जंगल एरिया बघू शकता. असं घनदाट जंगल आहे इथं आणि या घनदाट जंगलातून आपल्याला जायचं आहे पायी पायी. खेकडा आपली एक बॉनी झालेली आहे, पण ती काठीनं नाही, तर आपल्याला जाता जाता एक पायातच खेकडा घावला. तर नाहीतर गावत नव्हता, ऋतिकनं दाखवला म्हणून खेकडा गावला, नाहीतर काय गावत नव्हता आज. होय. सुनसान सडक सगळी नदीला पाणी आहे का नाही रे? या हे पूर्ण दगड आहेत मित्रांनो, इथं वाळू अजिबात नाही. आणि वाळू नसल्यामुळं कसं पूर्ण दगड आहेत. आणि ह्या दगडानं दगडगोट्या तुम्हाला माहीतच असतील, ह्या पूर्ण दगड आहेत बघू शकताय. हे पूर्ण अशी दगड आहेत. ओके, हे पूर्ण नदीमध्ये दगड आहेत. हो का? तर भावानं अशा प्रकारे इथं जंगल आहे. आणि आता मोबाईल पडत होता, पण ह्या जंगलातनं आपण चालत चालत पायी वाट करत, पायी वारी करत आम्ही जाणार आहे. ते म्हणजे नदीला आणि त्या मोठ्या वाड्याला. नदीमध्ये मोठा वडा. तर भावानो व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि ऋतिकला एक झापड मारून लाईक आणि एक टोला मारून सबस्क्राईब करून घ्या भावानो और बंधू और भगिनीनो. तुम्ही सर्वजण मोदी सरकार. हा डॅम, हा डॅमचा एरिया आहे आणि इथं डॅम तयार होणार आहे, तयार झालेला आहे पूर्ण असा. पूर्ण डॅम आहे बघू शकता. तिकडं एक डंपर लावलेला आहे आणि ही नदी पूर्ण वाहत आहे. आणि इकडं पाणी नाही, पण तिकडं पाणी आहे. अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत. दगड गोट या असली दगड तुमच्या काय आहेत का सांगा. तुमच्याकडं तुमच्या नदीला असली दगड असली तर कमेंट करून सांगा भावांनो. कारण ही फक्त कोकणातच दगड असतात. हे बघू शकता कसला मस्त दगड आहे, गुळगुळीत गळगुळीत. आणि आम्ही आलोय आता कोल्हापुरातनं इकडे खेकडी पकडायला कोकणात. खेकडी पकडायला भावानं कोण कोकणात येईल का सांगा. आणि मी आलोय मात्र कोल्हापूरचा पिंट्या. बघू शकता इकडं नदी आल्या आणि ह्या साईडनं पण एक नदी आल्या. आणि ह्या संगम होऊन ह्या साईड चारी बाजून तिकडं 1, 2 आणि 3, ह्या 3 नद्या एकत्र होऊन झालेल्या आहेत एका जाग्याला संगम. आणि ही नदी पूर्ण गेलेली आहे खाली. वड्याचं पाणी सर्व नदीतून आणि डोंगर नद्यातून आलेलं आहे बघू शकताय. आणि हा ऋतिक तुम्ही काय थोडंफार बोलणार आहात का? आय एम रिअली सॉरी. आम्हाला खेकडा दाखवू शकाल का? भावांनो दाजींनी आम्हाला एवढं फिरवलं आहे, जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर आम्ही फिरलो आहे. कारण दाजींना वाटलं की त्या साईडला वाट असेल आणि मध्ये एवढं पाणी आहे नदीला की बोलायचं काम नाही. पाऊस चालू असल्यामुळं लय ह्या रस्त्यातनं आम्ही चाललो आहे दाजींच्या बरोबर. दाजी गेल्या तिकडे, तर ह्या वड्यातनं आता आम्हाला रस्ता घावला आहे. तर वड्याला केवढं पाणी आहे बघूया आधी आणि त्या वड्यातनं जायचं आपण. तर अशा पद्धतीनं बघा हे आता आमचं दाजी पलीकडे गेलेले आहेत.
तर ह्या वड्यातनं आपल्याला जाऊन तिथं बसायचं. तर या पद्धतीने काठी टाकणार आहेत. काठी टाकल्यावर हा का भावांनो, आता या वड्याला आम्ही आलोय. थांब मी पकडणार आहे. थांब. तर या वड्याला आम्ही आलोय. आता भावानं काठी काढून घेतली आहे माझ्याकडे. तर आता किती पकडतोय बघायचं आहे. तवर घेते म्हटलं. तर ह्या वड्यातनं आम्हाला आता वाट काढत आम्ही चाललोय. तर असं आम्ही खेकडे पकडायसाठी आलोय का फिराय आलोय काय समजना झालंय. तर मासे पकडायचे, खेकडे पकडायचे काय पण आणले. चल गी रे ऋत्या. मासा मित्रांनो खेकडा गावलेला आहेत. 4-5 खेकडी गावल्यात. तिथे एक खेकडा आहे. म्हणजे पकडायला दाजे पकडायला लागला तुझ्या. आपल्याला आता खेकडा गावलेला आहे. 4-5 खेकडं गावल्यात बघू शकता. हे आता पिशवीमध्ये टाकणार आहे. भरपूर पिशवी भरलेली आपली. टाक. तर ह्या पद्धतीने आता या वड्याला आम्ही खेकडे पकडायला लागलोय. आणि साईडला एरिया असा आहे बघू शकताय. जंगलात पूर्ण आहे आणि जंगलामधून हो वडा पूर्णपणे व्हायला लागला आहे बघू शकताय. तर संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. भावांनो, आम्हाला आता भरपूर खेकडे गावलेले आहेत आणि अर्धी पिशवी जवळजवळ खेकडे गावलेले आहेत. त्यामुळं आम्ही आता बंद केलेलं आहे. खेकडे पकडणं बंद केलेलं आहे. ह्या साईडला मी बघू शकता या साईडला काठी टाकल्या आणि हे सर्व जंगल आहे. जंगलामध्ये आम्ही खेकडे पकडायला आलेलो होतो. तर इथून पुढे रिस्क घेण्याजोगं आहे, कारण पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला पूर्ण घनदाट जंगल हे बघू शकता मित्रांनो. पूर्ण घनदाट जंगल आहे. हे असे पूर्ण झाडं वरपर्यंत गेलेले आहेत आणि एवढ्या घनदाट जंगलात आता जवळजवळ संध्याकाळ होतच आलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही आता बास केलेला आहे. चला तर आता जाऊया आपल्या घरी. तर घरी गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खेकडी कशी बनवते हे नंतरच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तयार करते आम्ही रेसिपी करू. तर पुढचा ब्लॉग पण बघा पूर्ण आणि चॅनलवर नवीन असा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या.